डुप्लिकेट खांडेकर, खूप हौस आहे ना तुम्हाला मोठी सून आणि मोठा मुलगा म्हणून या घरच्या जबाबदाऱ्या घेण्याची. आता हीच जबाबदारी, हेच 10 लाख रुपये कारण होणार माझ्या सुटण्याचं आणि तुमच्या अडकण्याचं. समजावा जरा, तुमच्या लाडक्या सुनेला समजावा. मोठ्या सुनेचा मान मिळाला म्हणजे काय, कोणाबरोबर कसंही वागायचा अधिकार नाही मिळालाय तुला. केदारची ताई सांगा. 1 मिनिट युवराज, काम डाऊन. काय झालंय तारिणी, तू त्याला असं खेचत का घेऊन आलीस? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर युवराज भाऊजीच देतील. का तुला तोंड नाही का? तू बोल ना. मी काय नाही बोलणार. मी काय केलं नाही. मी कशाला काय बोलू? मला विषय नाही वाढवायचा. ओके, बस झालं. कौशिकी ताई, तुम्ही हे पैसे माझ्याकडे ठेवायला दिले होते बरोबर? हो, पण हे पैसे इथे काय करतात? हे पैसे मला युवराज भाऊजींकडे सापडले. विचारा ना तुम्ही त्यांना, त्यांच्याकडे हे पैसे अचानक कसे आले, घरातले लाईट अचानक कसे गेले आणि ते आमच्या खोलीत काय करत होते. राज, खरं सांग, हे पैसे तू चोरलेस? तुम्ही थांबा हो. लगेच तिच्या शब्दावरती विश्वास ठेवायला. तिचा शब्द म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये. आजकाल या घराला ना कारणच हवं असतं माझ्या मुलाला अपमानित करायला. नाही, ठीक आहे, मग युवराजच या प्रश्नाचं उत्तर दे. हे काय आहे युवराज? तू सुद्धा? पद्मिनी काकू प्लीज, मला या प्रश्नाचं उत्तर युवराजकडनंच हवंय. मध्ये कोणीही बोलणार नाहीये, प्लीज. काय आहे हे युवराज? तू चोरी करणार होतास? अगं थांब जरा, 2 मिनिटं विचार तरी कर डोक्याने स्वतःच्या. ही काहीतरी बोलली, ठेवला लगेच विश्वास. म्हणून तुम्हाला सांगतोय, मंदिर बांधा यांचं, या दोघांना उभं करा तिकडे, पूजा करा दिवस रात्र, यांचे आशीर्वाद घ्या यांचे. एवढं काय, एवढी जादू केली यांनी तुमच्यावर? प्लॅन आहे यांचा सगळं, एवढं कळत नाही का? आधी दयानंद खांडेकरवर आरोप केले, त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही, म्हणून आता मला. पण हे होणार नाही, हे पॉसिबल. ओके, कारण मी काय केलेलं नाही. बस. तू काही केलं नाहीयेस, मग हे पैसे तुझ्याकडे काय करत होते? ते तिला विचार ना. जबाबदारी कोणाची होती? हिची ना. हिला विचार कसे काय आले. कदाचित प्लॅन केला असेल काहीतरी मला अडकवण्याचा मुद्दा म्हणून तिने. पण मग तुम्ही आमच्या खोलीत काय करत होतात? तारिणी, जे काही येते नीट सांग प्लीज. मी मेणबत्त्या आणण्यासाठी म्हणून माझ्या खोलीत गेले होते, तर माझ्या खोलीत युवराज भाऊजींना मी कपाटातून हे पैसे काढताना बघितलं. तमाशा नाही करते मी काकू. जे घडलं तेच सांगतेय, जे तुमच्या मुलांनी केलं ते सांगतेय. त्यांनी आज स्वतःच्याच घरात चोरी करायचा प्रयत्न केलाय. अगं अजून किती खुपणार आहे मी तुला. रोज काहीतरी नवीन आरोप इन्व्हेंट करत असते. आरोप नाहीये, जे घडलंय तेच सांगतेय मी. अशक्य आहे, माझा मुलगा असं काहीही करणं अशक्य आहे. हेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ना मी. मग तू त्यांच्या रूम मध्ये काय करत होतास युवराज? लाईट गेली होती, अंधार झाला होता. अंधारात ना आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिसत नाही. मी यांच्यासारखा देव नाहीये ना, त्यामुळे अंधारात गेलो असेन चुकून. मी चुकून गेलो असेन. तुम्ही चुकून आमच्या खोलीत गेलात, चुकून आमच्या खोलीतल्या कपाटाजवळ गेलात आणि बरोबर चुकून तोच ड्रॉवर उघडला ज्याच्यात पैसे ठेवले होते मी. युवराज भाऊजी, एवढा मोठा योगायोग कसा घडू शकतो? कसा विश्वास ठेवायचा याच्यावर सांगा ना. तारिणी, उगाच युवराजला शब्दात अडकवू नकोस आता. फक्त शब्दातच नाही, जाळ्यात अडकवते ती माझ्या मुलाला. पद्मिनी, तू काय करतेस? काय कसं बोलतेस तू? आई असेल तू त्याची, त्याचे कान धरायचं सोडून त्याला पाठीशी कसलं घालतेस तो? आई म्हणून जे करायचंय ना तेच करते मी.
ही तारिणी माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करते आणि तिचं ऐकून मी त्याला शिक्षा देऊ? काय पुरावा आहे तिच्याकडे? हा पुरावा काय आहे? पुरावा काही नाही ना. कशाला उगाच नको ते आरोप करतेस? आरोप इन्व्हेंट करता येतात, पुरावा नाही. पुरावा नाही काय नाही, चाललेत युवराज खांडेकरला अडवायला. दया पप्पा, तुम्ही ह्या तारिणीवर विश्वास ठेवू नका प्लीज. तिला फक्त युवीला त्रास द्यायचाय. पुरावा बिरावा काही नाहीये हिच्याकडे. माझ्याकडे पुरावा आहे. दाखव मग. आहे ना पुरावा, काय लपून ठेवलंयस? मग दाखव ना पुरावा आहे तर घाबरत नाही मी. मला माहिती होतं मी जेव्हा हे सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन त्यावेळेस तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार.